शाळा लवकरात देईल ते आम्ही पावती करून देणार. तसंच आणि पण आम्ही शाळेची कामं केली आहेत. त्यात लाईट फिटिंग आहे. 3 फेज कनेक्शन आपल्या शाळेने घेतलेलं होतं आमच्या शाळेने. त्यातून आम्ही 3 ठिकाणी आम्ही ते कनेक्शन वेगवेगळं सेपरेट करून दिलेलं आहे त्यांना. आणि वरती फॅन वगैरे आहेत. आमचे गुरुकुल असल्यामुळे तिथे शाळेतले फॅन वगैरे त्यांची काय लाईटची फिटिंग असेल, खाली शाळेच्या इमारतीतल्या ट्यूबलाईट असतील किंवा काय त्यांचं काय असलं काम तर आम्ही सगळं लाईटचं काम करतो आहे. आणि भविष्यात आम्ही लोकोपयोगी सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त. त्यामध्ये या गावात लाईटचा खूप अडचण असते, त्यामुळे आम्हाला LED लॅम्प टॉर्च हे आम्ही विकसित करून त्यात जरा आमच्या कल्पनेने त्यात भर देऊन ते आम्ही गावात वितरित आणि त्याचं मार्केटिंग करून जास्तीत जास्त त्यातून कम्युनिटी वर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यातून गावाला पण फायदा होईल आणि आम्हाला पण त्यातून कम्युनिटी वर्क मिळेल. आणि इथे लाईटचा खूप तुटवडा असल्यामुळे त्यामुळे LEDचा फायदा होईल आणि त्याचा गावातल्यांना पण उपयोग होईल आणि आम्हाला पण निश्चितच फायदा होईल आणि IBDला पण फायदा होईल. जयमाला, तू आत्तापर्यंत विभागामध्ये कोणकोणते प्रॅक्टिकल केलेले आहेत? हां, मी चिक्की बनवली आहे. त्याच्यामधून मुलांना कॉस्टिंग काढायला शिकवली. त्याच्यामधून आम्ही थोडंफार इन्कम पण केलं आहे. नंतर मग राख्या बनवल्या. जेव्हा रक्षाबंधन होतं त्यावेळी तेव्हा शाळेतल्या मुलांनी विकत घेतल्या काही त्याच्यामधून पण थोडा फायदा झाला आम्हाला IBDला. आणि नंतर मग जेव्हा दिवाळी आली त्यावेळी आम्ही उटणं बनवलं सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून. ते पण विद्यार्थ्यामध्ये विकलं गेलं, त्याच्यामधून पण फायदा झाला. आणि आता सध्या आम्हाला 8वीच्या वर्गाला पोषण आहार म्हणून दिला जातो आहे शाळेमध्ये. तेव्हा त्याचं थोडं आम्ही हातभार म्हणून त्यांना थोडी मदत करायची. त्याच्यासाठी आम्हाला थोडं काहीतरी मानधन दिलं आहेत आमच्या IBDसाठी. त्याचंही काम सध्या इथे मुलं करतात, तांदूळ निवडणे वगैरे ते. तर आता पुढे तुझं प्रॅक्टिकल्स जे आहे ते तू कशावर भर देणार, असं काही तू विचार केला आहे का की आणखीन कम्युनिटी वर्क वाढवायला किंवा या मुलांना काही नवीन शिकवायला तू काही विचार केला आहे का की काय करशील काही? तसा थोडा आहे. काय विचार केला आहे थोडक्यात सांग, म्हणजे तुझी प्लॅनिंग काही. तरी पण इथे गुरुकुल असल्यामुळे काहीतरी असं खाण्याचा पदार्थ जर मी करून इथे ठेवला ना तर तो जाण्यासारखा आहे. त्यामुळे मुलं विकत घेतातच. तर पुढच्या बुधवारी वगैरे काहीतरी बनवायचं आहे जेणेकरून चिक्की वगैरे भडंग वगैरे असं काहीतरी बनवून ठेवायची. मग गुरुकुलची मुलं विकत घेतील. या सापाचं नाव आहे काय? धामण. ह्याला कोकणामध्ये दिवड सुद्धा म्हणतात, बिवड पण म्हणतात आणि आदेलं पण म्हणतात. घाटावरती सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये धामण म्हणतात. हा बिनविषारी सर्प आहे. चावलं तर काही होत नाही, पण याला मारलं जातं. लोक घाबरतात त्याला. अत्यंत निरुपद्रवी असं चावतं मात्र, पण तो बिनविषारी आहे. 6 ते 7 फुटापर्यंत याची लांबी असू शकते. उंदीर हे याचं मुख्य खाद्य आहे. जोरात पळतो. हा साप पकडायला इतका सोपा नाही, फार पळतो जोरात. धरा धरा धरा. मडकं एखादं पेटीत नको. त्याला हलू नको मग सांगा. इकडे तरी पेटी बाजूला काढा. तुमचे पाय बाजूला घ्या रे, पाय आडवे. थँक्यू.
आई. छोड़ दो क्या? काय जमत? उचलायचा वडायचा ना. हा आणि आता उचलायचा. उचल. पाटील तुझे चल चल. हाँ उधर गए चल पकड़ धर धर ये शूटिंग अच्छा होगा है ना. देखो हाँ उचल तो काय रखते उचल 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 चला हाँ उचल. दिवसच किती आहे. थांब रे या जोडी किती आले कळत नाही ए मागले आहे नाही अरे सावली पडता नाही रे. माऊली काय जगात अरे कोणाचं तासा एक बड़ा है और एक छोटा है ठीक नाही का काढ ना चावत ठीक दे रा ठीक दे काढ अरे दोन होती ना हा या काय एक हातात या नवीन तोंड कुठे त्याचं तो बा वर आहे तो तोंड आहे ना ते दोन तोंडाचं नाही बाजू काय बांधा पूर्ण एक शाबास. चला तुम्ही अंकिता ती बॉटल आहे ती उडव. हां आणि काय पुढं व्हायचं उभी राहताच. तिथनं कॉन्फिडन्स आहे तेवढं बघ. पूर्ण मन एकाग्र कर. हे कसं आहे की हा गुरुकुलामध्ये मुलगा विविध अंगांनी तयार व्हावा ते सगळे पैलू जे आहेत त्याचे. मग त्यामध्ये सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये आम्ही नेमबाजी अश्वारोहण घोड्यावर बसणं घोडा पण मागवतो त्याच्यावर मुलांना घोड्यावर बसवणं गिरीभ्रमण नंतर वन निवास म्हणजे कसं की प्रतिकूल अवस्थेत जंगलामध्ये आपण राहायचं तिथंच जेवण करायचं तिथं स्वतः संरक्षण करायचं ग्रुप कॅम्प फायर म्हणून ते होऊ शकतं हायकिंगचा छंद मुलांना जडतो त्यातनं जंगलाची निसर्गाची माहिती होते शरीर सक्षम होतं नंतर पोहायचं असेल तर आमच्या इथं जरी स्विमिंग टँक नसला तरी या नॅचरल अवस्थेमध्ये नदीच्या पाण्यामध्ये सुरक्षितता आहे मुलं पोहायला शिकू शकतात आणि आमच्याकडे सभागृह चांगल्यापैकी आहे तिथं कथाकथन करताना जिम कॉर्बेट कॅनेथ अँडरसन नंतर हेमिंगवेच्या काही कथा आणि कादंबऱ्या यांचं आम्ही कथाकथन करतो आणि काही चित्रपट दाखवतो मुद्दाम त्यांना प्रहार चित्रपट स्वदेश चित्रपट हे मुलांना दाखवतो त्यांच्या अंगामध्ये थोडं लष्करी जीवनाबद्दल प्रेम यावं आणि स्वतःबद्दल स्वयंशिस्तीची जाणीव व्हावी ही अपेक्षा असते आणखी ती पण लढतो का केलीस बॉटल धर पेला जरा ती पेला झाली ये बड़ा वैशिष्ट्यपूर्ण है सह्याद्री का ये इलाका तरह तरह के जानवर रहते हैं और गिरी भ्रमण फायरिंग के साथ गिरी भ्रमण भी करते हैं
वन भोजन भी करते हैं, वन निवास भी करते हैं और बच्चों को भी इतने थकने के बावजूद ये खेल पसंद रहते हैं। ये पिछली दफ़ा जब भवानगिरी गए थे ना, तो यहाँ से निकलकर पूरे दोपहर तक सब बच्चे छोटे 5 ये था इकाई 5वीं से लेकर 10वीं तक सब वहाँ पर पहुँच गए। दाजीपुर आसना वो जो डैम है ना, कोल्हापुर ज़िले में आता है वो, ये बाउंड्री पार करके वहाँ तक गए थे और शाम को 4:30-5 बजे तक लौट गए। आणि हायकिंगला ती किती दमली तरी त्यांचा नकार नसतो. आता जर मुलांना विचारलं की तुम्ही आता काल दमलेले आहात, आता उद्या आपल्याला पुढच्या डोंगरावर जायचं आहे, तर छोट्यांपासून म्हणजे मुलांपर्यंत मुली सगळे तयार असतात. आपण थकतो, पण मुलांच्यामध्ये त्यावेळी कुठली तरी एक वेगळी शक्ती येते. मुलं नाही थकत, त्यांच्यामध्ये क्षमता अधिक असते आमच्यापेक्षा चालण्याची, रेवाज करण्याची जंगलामध्ये. आणि त्यामध्ये कसं होतं, परस्परांना सहकार्य करणे, आपल्या डबा सगळ्यांमध्ये वाटून खाणे, ही जी वृत्ती आहे ही वृत्ती वाढीला लागते. एकमेकाची काळजी घेतात मुलं. मग त्यामध्ये स्काउट गाईडचे नियम, लष्कराचे काही नियम जे असतात त्याचं आम्ही पालन करतो. आता ही नेमबाजी जी आहे ही प्राथमिक स्टेज आहे आमची. त्याच्या पुढं थोडं प्रशिक्षण जे आम्ही देणार ते थोडं शास्त्रोक्त पद्धतीनं. ठीक आहे. ही जी शाळा आमची स्टार्ट आहे सुरू झाली त्याच्या मागची भूमिका अशी होती. मामा सावंत म्हणून एक आमची तिथले ट्रस्टी होते, म्हणून हवं तेवढं काही बाकीच्या नंतर काढून टाकलं. तर ते ट्रस्टी त्यांनी जी सुरू केली त्यांचा बेसच असा होता की इथं काहीतरी वेगळी इतर प्रवाहाच्या पेक्षा वेगळा प्रवाह काहीतरी शैक्षणिक सुरू राहावा आणि त्यामध्ये नुसतं पुस्तकी शिक्षण असं न राहता त्याला बाकीच्या गोष्टींची जोड मिळावी किंवा मुलांचं जे नेमकं जाण्याची दृष्टिकोन काय आहे त्याचा शोध घेतला जावा, त्यांचा IQ तपासला जावा, बाकीच्या गोष्टींचा विचार केला जावा. आणि मुलांनी आश्रमात राहून जसं शिकतात, म्हणजे आता पहिल्यांदा जी शाळा सुरू झाली रवींद्रनाथ टागोरांनी जे सुरू केलं त्या टागोरांची जी संकल्पना होती ती आपण काही 100% अचिव्हमेंट ती खूप मोठी होती, थोडं आपण नाही करू शकत, पण त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. त्या पद्धतीने शाळा पुढे जावी. आम्ही अजून अचिव्हमेंट त्या पद्धतीची केलेली नाही, खूप काही करायचं आहे, पन्ना गाठायचं आहे. पण आत्ता आम्ही एक केलं आहे की जी मुलं येतात शहरामध्ये बहुतांश मुलं अशी असतात की शाळेकडे पाठ फिरवलेली किंवा अन्य गोष्टींकडे वळलेली अशी मुलं आमच्याकडे येतात. त्यांना शिक्षणाची रुची निर्माण करणं किंवा त्यांचा स्वतःचा जीवनाकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलणं या पद्धतीचं काम त्या शाळेमध्ये आम्ही करतो. तर मुंबई, पुणे, बेळगाव, गोवा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या मुलं आहेत. आता जवळजवळ आमच्याकडे 100 मुलं आहेत जी रेसिडेन्स राहतात, शाळेमध्ये राहून शिकतात. तर त्यांना आम्ही जे उपक्रम देतो त्यामध्ये पर्यावरणाच्या संबंधित काही उपक्रम आहेत, जे सर्पालय आहे, नेमबाजी आहे, त्यानंतर पर्यावरण झाडं. आता झाडं म्हटली तर काय झाडं आपल्याकडे आहेत त्यांची एक डायरी तयार करावी, त्यांचा उपयोग काय हा मुलांना समजावं, जेणेकरून जी मुलं बाहेर पडल्यानंतर बाकीच्यांना सांगू शकतील. तर त्यांचं ज्ञान वाढवणं पर्यावरणासंबंधी हे आम्ही तिथे काम करतो. आणि आनंद असं वाटतो की ही अचिव्हमेंट चांगली आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला देसाई मॅडम आणि त्यांचे मिस्टर भेटले, त्यांनी IBDM मूलभूत ज्ञान तंत्रज्ञान जोड हा उपक्रम दिला. आम्ही जे करत होतो त्याला जोड देणारा हा उपक्रम असल्यामुळे आम्ही तो सुरुवातीला स्वीकारला. सुरुवातीला आमच्या शिक्षकांनी विरोध केला होता. हा उपक्रम त्यांना वाटलं की त्रास होईल, म्हणजे मेंटॅलिटी आहे शिक्षकांची असते चाकोरीत राहून काम करायचं. मग त्यांना वाटलं की काहीतरी ॲडिशनल आपल्यावर बर्डन येते. मग ते आम्ही त्यांना समजून सांगितलं, तुम्हाला जसं जमेल तसं होईल तसं तुम्ही स्टार्ट करा. कुठे डिफिकल्ट येईल ते आम्ही सोडवतो, पण तुम्ही स्टार्ट करा. त्यानंतर यांनी काही त्या शिक्षकांना जे आपल्याबद्दलचं सांगितलं की काम करतात, तर देसाई साहेब तिकडून आले, इथे राहिले, त्यांनी जे काम सुरू केलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही, काहीतरी इथे घडावं अशी जी इच्छा आहे, तो दृष्टिकोन शिक्षकांना पटवून द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं आणि स्वीकारलं ते आता मनापासून स्वीकारल्यामुळे तिथे चांगलं काम उभं राहतं आहे. आणि मला असं वाटतं IBT या उपक्रमाच्या माध्यमातून जे काय आम्ही पुढे भविष्यात करू त्याचं भवितव्य चांगलं असेल, विद्यार्थी चांगलं घडतील. म्हणजे नुसती मराठी हिंदी भाषा नाही तर इंग्रजी भाषेचंही चांगलं ज्ञान मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. साईडली हे उपक्रम म्हणजे मूलभूत ज्ञान तंत्रज्ञान म्हणजे मुलं 10वी नंतर बाहेर पडल्यानंतर त्यांनी काहीतरी स्वतःचं केलं पाहिजे.
स्वतःचं इन्कम निर्माण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. जे व्यावसायिक अभ्यास किंवा व्यवसाय अभ्यास आपण जे मानतो तर हे प्रॅक्टिकल IBDमध्ये आहे की ते तुम्ही करा आणि त्या गोष्टी तिथे होत आहेत. आणि खूप आम्हाला असं वाटते की नुसते शाळेच्या भिंती स्लॅबच्या बिल्डिंग असं स्वरूप न ठेवता आश्रम याचं म्हणजे झाडाखाली मुलं बसून सुद्धा शिकू शकतात त्या पद्धतीचं तिथे वातावरण निर्माण करावं. आता शाळा आहे, इमारत आहे, आम्ही आणखी इमारती उभ्या करू, पण नुसती इमारत हे आमचं कन्सेप्ट नाही. छोट्या झोपड्या लावून मुलांनी त्यांनी राहिलं पाहिजे. आता आपण काय करतो, एका याच्यामध्ये मुलं कोंबतो, इथे राहत, त्यांना डायरेक्शन देत असतो, असं राहायचं, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. तर भविष्यात आमची इच्छा अशी आहे ते सगळं डायरेक्शन काढायचं. ॲज अ शिक्षक सोबत राहतील त्यांचे मित्र म्हणून, त्यांनी स्वतःची त्यांचं छोटं घर राहील, ते मुलं राहतील, जे काही ग्रुप असेल 2, 4, 5 मुलांना, आणि ते स्वतःचं विश्व निर्माण करतील तिथं आणि त्यातून ते शिकत जातील. अशा पद्धतीने ते करावं अशी इच्छा आहे भविष्यात, आणि ते आपण त्या पद्धतीने आता पावलं उचलतो तर ते होईल. आणि IBDचं तर खूपच आम्हाला त्याचं प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला आम्ही शाशंक होतो काय आहे नेमकं कसं आहे. हळूहळू जसं पानं उलगडत जातात पुस्तकाची तशा पद्धतीने हा उपक्रम आता आमच्या मनात उलगडत जातो. त्यामुळे त्याची उपयुक्तता काय आहे हे आम्हाला समजतं. त्यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने होईल अशी मला स्वतःला आशा आहे, शिक्षकांना आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे 25,000 वृक्ष लावायचे गावामध्ये. 5,000 हेक्टर जी गावाची जागा आहे त्यातली 2,500 हेक्टर रिकामी आहे, तिथे काहीही नाही, तिथे झाडं लावायची. पण ती 25,000 वृक्ष आम्ही जूनमध्ये लोकांकडे देतो, त्यांनी लावावी. पण 25,000 वृक्ष मुला एवढ्या 100 मुलांकडून 25,000 वृक्ष लागवणं शक्य नाही, म्हणून ते ग्रामस्थांकडे देणार आणि काही विद्यार्थी लावणार. आणि ते हे जे हरित क्रांती आपण केवळ म्हणतो तसं न करता ते प्रॅक्टिकल काहीतरी करून दाखवावं. त्याची अचिव्हमेंट किती होईल ते नंतरचा प्रश्न आहे, पण किमान आत्ता तरी आम्ही लावणार 25,000 वृक्ष. तर ते IBDची त्यालाही मदत होईल असं आम्हाला वाटतंय. कारण हे जी मुलं काही करताय त्यातून त्यांनी एक वृक्ष नर्सरी निर्माण केली स्वतःची, तर त्यातूनही इन्कम सोर्सेस आहे. आणि नर्सरी निर्माण झाल्यामुळे झाडं लावायची आवड वाढेल. गावामध्ये आम्ही पहिलं एक खेड आदर्श करावं असं कन्सेप्ट आहे. शाळा केंद्रबिंदू ठेवावा, एक आमचं गाव एक जे मॉडेल गाव असेल ज्याने काही करून दाखवलं, मग ते बघून इतर जण करतील किंवा आपण मग इतर खेड्यांमध्ये होतो. पहिलं इथे करू नंतर पुढे जाऊ.